हॅलो गाईज, वेलकम टू भाग्यश्रीज किचन. तर आज आपण बघणार आहोत करडईची भाजी कशी बनवायची. चला मग सुरू करूया आपल्या रेसिपीला. सर्वप्रथम आपल्याला करडईची अशा प्रकारे पाने खुडून घ्यायचे आहेत व ते पाणी नंतर चांगली चिरून घ्यायची आहेत. बारीक अशी बघू शकता, मी दाखवले तुम्हाला. आता आपल्याला गॅसवरती एक पातेल ठेवून त्यामध्ये भाजी घालायची आहे व वरून एक तांब्या पाणी घालायचं आहे व 5 ते 10 मिनटासाठी चांगली भाजी उकळून घ्यायची आहे. बघू शकता आता 5 मिनटानंतर आपली भाजी चांगली शिजली आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे व आपल्याला आता फोडणीची तयारी करायची आहे. लागणारे साहित्य: लसूण, कांदा, मिरची. लसूण मी भरपूर प्रमाणात घेतलेला आहे, त्यामुळे भाजीला चव येते. आता आपल्याला एका कढईमध्ये तेल घालायचे आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मिरचीची फोडणी द्यायची आहे. लसूण घालायचा आहे. लसूण चांगला परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा घालायचा आहे. कांदाही चांगला आपल्याला परतायचा आहे. जोपर्यंत कांद्याचा कलर लालसर होत नाही तोपर्यंत आपल्याला कांदा परतायचा आहे. बघू शकता आता कांद्याचा कलर थोडा चेंज झालेला आहे. या स्टेजवरती आता आपल्याला त्यामध्ये भाजी घालायची आहे, जी आपण मगाशी शिजवून घेतली होती. भाजी चांगली परतून आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचे मोठे मोठे कूट त्यामध्ये घालायचे आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे. बघू शकता व 2 ते 3 मिनटासाठी आपल्याला भाजी चांगली झाकून शिजवून घ्यायची आहे. आता तयार आहे आपली साध्या सोप्या पद्धतीत चविष्ट अशी करडईची भाजी. एकदा घरी नक्की ट्राय करा व अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी भाग्यश्रीज रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. व तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची जर अपडेट हवे असतील तर साईडची बेल आयकॉन ही दाबा, म्हणजे मी नवीन रेसिपी टाकली की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येतील. धन्यवाद.